देव आपल्या घरी येणं ही संकल्पना कोकणातच आहे. फाल्गुन महिन्यातली जी पंचमी पहिली असते त्या पंचमीला फागपंचमी म्हणतात. त्या फागपंचमीपासून हा शिमगा सुरू होतो आणि त्याचा शेवट साधारणतः रंगपंचमीला होतो. 15 दिवस हा शिमगा कोकणामध्ये चालू राहतो. देवाला पालखीतून येणं हा प्रकार आहे, प्रथा आहे. पण नाचवणं, ते खेळवणं ह्याच्या मागची काय गोष्ट आहे? घोडा रे घोडा आणि बैरीबाला सोन्याचा तुरा, हातळी आणि बैरीबाला सोन्याची छत्री. त्या धुळवडीला दारू पिणं, लबाडी करणं किंवा शिव्या गाळ केलं चालतंय, हे कुठून आलं असेल? काही ठिकाणी केळी लावतात, होळी म्हणून केळी उभं करतात. गावठाणामध्ये काटेरी झाड शक्यतो ठेवत नाही, मग ही झाडं तोडून टाकायची असतात. निसर्गाचं खूप नुकसान करतो आपण. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय? मंडळी नमस्कार, मी प्रदीप शिवगन. बॅक टू बेसिक या मालिकेत तुमचं पुन्हा स्वागत आहे. आजचा जो विषय आहे तो विशेष आहे आणि याचा आनंदाने भरलेला आहे. तुम्ही खुश होऊन जाल. आणि जे कोकणातले आहेत किंवा कोकणावर प्रेम करणारे आहेत त्यांच्या तर अत्यंत जिव्हाळ्याचा भाग आहे, काळजाचा म्हणू शकता तुम्ही. कारण हा विषय आहे कोकणातला शिमगा आणि या शिमग्याच्या परंपरा, शिमगा कसा साजरा होतो वेगवेगळ्या भागांमध्ये, त्यातल्या गमती जमती आणि हा जिव्हाळ्याचा इतका का आहे, अशा सगळ्या विषयावर बोलायला आपल्यासोबत आहेत डॉक्टर दिलीप नागवेकर सर. नागवेकर सर, तुमचं मनापासून स्वागत आहे. डॉक्टर नागवेकर सरांबद्दल बोलायचं तर खरं तर ते कृषी विभागातून PhD त्यांनी केली, डॉक्टरेट आहेत ते. आणि शेती, मग इथलं नारळ, काजू किंवा शेतीविषयक जे जे आहे त्यातल्या अनेक विभागांमध्ये संशोधनाचं काम त्यांनी केलंय. आणि शेती, कृषी हा सगळा विषय म्हणजे समाज माध्यमाशी, समाजाच्या जगण्याशी जोडलेला विषय. त्यामुळे आपसुकच मग या समाजातल्या, या लोकांमधल्या लोककला, लोकपरंपरा यांच्याशी ते आपसुक जोडले गेले आणि मग त्यांनी त्यातही रस घेतला. त्यांचे 2-4 लेख किंवा त्याचं काम प्रसिद्ध आहे. आणि म्हणूनच आम्ही आज शिमगा या विशेषतः कोकणातला शिमगा याविषयी बोलायला आपल्या स्टुडिओत बोलवलेला आहे. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. अख्ख्या महाराष्ट्रभर शिमगा सण साजरा होतो, पण कोकणात म्हणजे इतका उत्साह असतो की लोक सुट्ट्या काढून येतात किंवा आधीच 1 महिना प्रिपरेशन चालू असतं. त्यांचंच नाही, गाड्यांचं म्हणजे रेल्वेचं असेल किंवा सगळं असं एक वेगळा माहोल आहे. एवढं असं का महत्व आहे शिमग्याचं कोकणात? कोकण आधी उत्सवप्रिय आहे. कुठलाही उत्सव साजरा करताना तिथला माणूस इतक्या तन्मयतेने त्या उत्सवामध्ये भाग घेत असतो. आणि हे 2 सण आहेत, एक गणपती उत्सव आणि शिमगा. आपण 365 दिवस मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन घेत असतो. आणि या 2 दिवसातल्या काही काळामध्ये देव आपल्या घरी येतो. आपण देवाकडे जात नाही, देव आपल्या घरी येतो. आणि मग त्याचं स्वागत करायचं असेल तर तेवढी तयारी करायलाच पाहिजे. कोकणातली अनेक घरं बंद असतात, कामानिमित्त मुंबईला किंवा इतर ठिकाणी लोक जात असतात. आणि मग घरी येणार देवाचं स्वागत चांगल्या प्रकारे व्हायचं असेल तर त्याची पूर्वतयारी करण्यासाठी लोक अगोदरपासून त्या ठिकाणी गावामध्ये येत असतात आणि त्याचं स्वागत त्या ठिकाणी करण्याचं काम करतात. आणि पहिलंच म्हटलं तर उत्सवप्रिय आपण. आणि मला असं वाटतं की देव आपल्या घरी येणं ही संकल्पना कोकणातच आहे, ती महत्वाची आहे. आणि त्या कारणासाठी लोक त्या ठिकाणी येत असतात. वा वा वा. आणि दुसरं असं आहे की हा जो शिमगा सण आहे 7-8 दिवस अनेक ठिकाणी चालतो. मग त्यामध्ये ती गोमू नाचत येते, संकासूर येते किंवा असे खेळे येतात, अशा लोक परंपरा, याबद्दल थोडंसं बोला ना. कुठलाही उत्सव आला की त्याच्याबरोबर ह्या सगळ्या परंपरा आल्याच. त्यामुळे खरं म्हणजे शिमगोत्सव फागपंचमीला सुरू होते. फाल्गुन महिन्यातली जी पंचमी पहिली असते शुक्ल पक्षातील, त्या पंचमीला फागपंचमी म्हणतात. आणि त्या फागपंचमीपासून हा शिमगा सुरू होतो आणि त्याचा शेवट साधारणतः रंगपंचमीला होतो. म्हणजे ते 10 दिवस आणि ते 5 म्हणजे 15 दिवस हा शिमगा कोकणामध्ये चालू असतो. काही ठिकाणी तो त्याच्याही पुढे चालतो. नाशिकला बघणार प्रथा परंपरा जसं होत गेल्या त्या प्रत्येक गावामध्ये वेगळेपण आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी मग 10 दिवस करायचं काय? होळी तर रात्री येणार आहे, मग इतर दिवशी इतर जे काही ज्या आपल्या कला असतील त्या कला कशा सादर करायच्या, त्या घरोघरी जाऊन करायच्या, गावामध्ये जाऊन करायच्या. आणि म्हणून मग या परंपरेनुसार मग संकासूर आला, गोमूचा नाच आला, खेळे आले, नमन आलं, दशावतार आला. दशावतार वर्षभर चालतो पण दशावतार त्याच्यातलाच एक भाग आहे. आणि ह्या सगळ्या कला सादर करण्याचं एक माध्यम केव्हा करणार, इतर दिवशी करता येत नाही, संधी मिळते त्या कलाकारांना. आणि मग ते प्रत्येक ठिकाणी कला सादर करतात. आणि ह्याला सगळ्या पौराणिक ज्या गोष्टी असतात, म्हणजे ते रामायण असेल, महाभारत असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यातून, त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायच्या. नवीन पिढीला त्या कशा ज्ञात होतील
ह्याचा विचार त्यावेळेला केला गेला. आता माध्यमं बदलली, त्यामुळे तो विचार आपल्याला वाटत नाही, पण तेव्हा तसा विचार केला गेला असेल. त्या माध्यमातून घरोघरी जाणं, त्या सादर करणं कला आणि कलेचे आपल्या गुण दाखवणं हा त्यातला महत्वाचा भाग. हे लोकरंगभूमीची गंमत आहे की त्या काळात मोबाईल, टीव्ही काही नव्हते, तर याच माध्यमातून ह्या सगळ्या लोकपरंपरा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम होतं. पण मग सर काही ठिकाणी संकचोर, काही ठिकाणी गोमू, हे असं कसं आहे, म्हणजे काय त्यामागे कारण? त्या परिस्थितीला किंवा म्हणजे आपलं कोकण जरी म्हटलं आपण तर एक समुद्र किनारा, मधला भाग आणि एक डोंगर होता. त्यामुळे तिथली राहणीमान प्रत्येकाचं वेगळं आहे. तसं उत्तरेकडून दक्षिणेकडे आला तरी पण त्या राहणीमान बदलतं. ठाण्यामध्ये किंवा पालघरमध्ये वेगळं आहे, रत्नागिरीत वेगळं आहे, खाली सिंधुदुर्गमध्ये गेलं तसंच वेगळं आहे. विविधता आहे कोकणामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये. निसर्गामध्ये सुद्धा तशीच आहे, तशी त्या ठिकाणी. आणि म्हणून मग हे सगळे प्रकार त्या वेळेला त्या ठिकाणी जसे साजरे केले सूत्र एकच आहे, होळी उत्सव साजरा करणं. गोमू म्हणजे तो एक कोळी नृत्य आहे, ते खरं कोळ्यांचा नाच आहे तो. आणि त्याच्यामध्ये गोमू आणि नाखवा असे दोन पात्र असतात. इतर सण सगळे त्या वल्ल्या वगैरे कोणते बाजूला दोन्ही उभे असतात आणि त्या ठिकाणी गोमू आणि नाखवा हे मध्ये नाचत असतात. आणि त्या ठिकाणी तो नाच त्या कोळी लोकांशी रिलेटेड आहे. आणि मग कोळी नृत्यातली ती गाणी त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असतो. वरच्या बाजूला गेला तर मग नमन आलं, समाजाप्रमाणे ते बदलत गेलो. मग कुणबी समाज जास्त आहे अशा ठिकाणी नमन, खेळ, संकासूर वगैरे त्यांचं प्रमाण वाढतं. ओके, म्हणजे समुद्र किंवा खाडी किनाऱ्याची ही सुरुवातीची वेगळी होती. वरती गेलं की आपलं सगळीकडे एकत्र आलो आपण, जवळ आलो. त्यामुळे आपण सुद्धा जवळ आलो, त्यामुळे सगळ्याच ठिकाणी त्या गोष्टी सादर केल्या जातात. नाही म्हणजे लोकपरंपरा किंवा आता होळी उभा करण्याची जी संकल्पना आहे, धुळवड आहे किंवा एक सध्या आपल्या भाषेत बोलताना एक झाड तोडून आणून उभं करायचं, ही काय परंपरा सर कशी निर्माण झाली असेल असं वाटतं? होळीचा होम हा त्याचा फार महत्वाचा भाग आहे. होम करतात जे आपण म्हणतो, तर ही परंपरा दोन वेळेला दोन पद्धतीने मांडली गेली पुराणामध्ये. एक म्हणजे हिरण्यकश्यपू जो राजा होता त्याच्या पोटी प्रल्हाद आणि हा सगळ्यांच्या देवांच्या विरोधात काम करायचा. त्याला सगळे वर मिळायचं, त्याला मरण नारायण हा करत राहिल्यामुळे. आणि मग त्याला राग यायचा वडिलांना. आणि मग ते प्रत्येक वेळा त्याला कसं काय दाबून ठेवता येईल किंवा मारता येईल इथपर्यंत त्यांची मदत गेली. त्याला फेकून दिलं गेलं होतं डोंगरावरून, काय उकडवलं गेलं होतं. आणि मग हा काहीच त्याच्यावर परिणाम होत नाही. तर त्याची बहीणच आहे हिरण्यकशिपू, होलिका म्हणून. तर तिला तो वर असतो की ती अग्नीमध्ये जळत नाही, जाळी जाणार नाही. मग तो त्याला एक कल्पना सुचते की हिच्या मांडीवरती प्रल्हादला बसवायचं आणि अग्नीमध्ये पेटून द्यायचं, म्हणजे आपोआप प्रल्हाद जळेल आणि ही जेवण. पण होतं उलटच, प्रल्हाद तिथेच तसा जातो, ही फक्त जळून होते. आणि ते वाईट कृत्य, त्याचा नाश, जाळणं ही तिकडे परंपरा आहे. केव्हा आली? वाईट विचारांना जाळणं हा परंपरा आली, खरं परंपरा आली. कारण त्याचे वाईट विचार होते. आणि पुराणामध्ये की शंकराच्या पोटी तारकासूर फार झाला होता, त्रास देत होता. आणि मग तारकासुराचा वध, शंकराच्या पोटी जो पुत्र निर्माण होईल त्याच्या हस्ते होणार असतो. संभव म्हणून पुत्र त्यांचं ठरलेलं असतं. ते हे सगळ्या कथामध्ये असतं. तर त्यामुळे तो आता शंकराला वैराग्य माणूस देव, तर त्या ठिकाणी त्याचं वास्तव्य सगळं याच वैराग्यामध्येच गेलं असतं. मग यांना एकत्र कसं आणायचं आणि पुत्र जन्म कसा येणार. आणि मग देव म्हणतात की बा ह्याच्यासाठी काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. मग वसंत ऋतूला सांगतात की वसंत ऋतूचं वातावरण निर्मिती कर, आपण म्हणतो ना वातावरण निर्मिती. तर तो वसंत ऋतू वातावरण वसंत ऋतू करतो. आणि मग त्यातूनच त्याच्या भावना जागृत होतील म्हणून कामदेवाला विनंती करतात. मग तो मदन असतो, आपण म्हणतो पाहतो सगळं पुराणामध्ये. हा मदन त्याच्या ठिकाणी येतो. आणि मग देव त्या मदनाला पुढे करतात की ह्याला काय करणार नाही का शंकर म्हणून. आणि शंकर जेव्हा तिसरं आपलं मित्र उघडतात त्यावेळेला तो मदनच भस्म जळून खाक होतो. तिथे सुद्धा ते जाळण्याचे हे याच्यावरून मला एक संदर्भ आठवला की महादेवांचं जे जाळणं आहे ज्या प्रकारे तिसरं, तर ती संकल्पनाच बऱ्याचदा अशी आहे की आत्ताच संपूर्ण नवनिर्मिती करण्याची सूचना आहे. तर ते जाळणं ह्या अर्थाने पण जातं आपल्याला. बरोबर, तो संदर्भ परत पर्यावरणामध्ये येतो. पर्यावरणाशी आपण शेवटच्या ह्याच्यामध्ये तो घेऊया. पर्यावरणाचा विषय नाही पण सर, हे पुराण कथा झाल्या, पर्यावरणाच्या भागाकडे येऊच. पण मग हे
तर सामाजिक काही संदर्भ आहेत काय जाळण्याला, किंवा आधीच्या काळात ते झाडं तोडून आणायचे, जाळायचे वगैरे असं? नाही, कसं तुम्ही म्हणाल तसं नवनिर्मितीसाठी कुठली गोष्ट, एक गोष्ट नष्ट केल्यानंतर दुसरी निर्माण होते. निर्मिती अशीच असते की कुठली ते कमी कमी होते जातात. ही त्या काळातली विपुलता होती. म्हणजे नैसर्गिक जे साधन संपत्ती होती, म्हणजे त्याचे झाडं असे खूप होती, त्यामुळे लोक झाडं तोडून शेती करत होते. अगदी अगदी. अजून सुद्धा कांडवण जाळलं आणि मग त्याची स्वतःच नवीन शहर त्यांनी वसवलं. शहरच म्हणून आपण त्याला नगर म्हणायचं, त्या काळातले नगर वसवलं. तसंच हा यातला भाग होता की आपल्याकडे तोडल्याशिवाय जाळल्याशिवाय कुठलीही गोष्ट करता येत नव्हती त्या काळात. त्यामुळे ते नष्ट करायचं. आणि त्या ठिकाणी दुसरं असं होतं की शरद ऋतूमध्ये, सॉरी शिष्य ऋतूमध्ये पानगळ मोठ्या प्रमाणात. आणि हा सगळा आता जे बघतो कोकण, याचे कितीतरी पटीने कोकण घनदाट होतं. आणि मग असा हा सगळा पाळापाचोळा एकत्र मिळून झाडं तोडल्याशिवाय काही पुढचं करता येत नाही. पाळापाचोळा पडून जात होता. आणि पावसाळ्यामध्ये परत पाऊस पडला की तो कुजण्याची त्याची क्रिया सुरू होती. आपण म्हणतो खरं निसर्ग सुद्धा चांगल्या गोष्टी करून काही वाईट गोष्टी सुद्धा निसर्गामध्ये येत असतात आपल्याकडे. आणि मग रोगजंतूचा प्रसार होईल की काय अशा दृष्टिकोनातून मग ते नष्ट कसं करायचं, कुजेपर्यंत थांबणं शक्य नव्हतं. आज तुम्ही पाहिलं असेल नाचणीची शेती आतापर्यंत लोक डोंगर उतारावर करत होते. त्या डोंगर उतार संपूर्ण डोंगर तोडायचा, तो जाळायचा, कारण तो कुठे न्यायचा प्रश्न होता. आणि ते जाळून नष्ट केल्यानंतर मग त्या ठिकाणी शेती केली. अशी त्याची खरी संकल्पना होती. आणि मग ते शंकराच्या आज्ञेनेच हे जंगल तोडायला त्यांनी परवानगी घेतली असेल त्या काळामध्ये. आणि मग ती तिथनं सुरुवात झाली असेल. मग काय करायचं आपण याला, एखादा उत्सव साजरा करताना काहीतरी त्यात करतो आपण, नाही का, निशाण उभा करतो. तसंच हे निसर्गातलं एक झाड आपण प्रतीक म्हणून उभं करायला लागतं. तसंच प्रतीक त्यांनी केलं असेल. आणि ती परंपरा मग पुढे सुरू झाली असेल. अभ्यास केला ज्या लोकांना सांगतात की कोरोनामध्ये असा कुठे उल्लेख नाहीये खऱ्या अर्थाने की हे झाड तोडा आणि हे झाड उभं करा. निश्चित असं कुठे उल्लेख नाही. पण असं केलं असेल असं आपण सोडून चाललं. आणि का केलं असेल याच्यामध्ये सुद्धा 2-3 गोष्टी आहेत. या झाडांची विपुलता होती. बघा, आंबा किंवा शेवळ किंवा सावर म्हणतो आपण त्याला, ही झाडं तोडून वापरली जातात. कोणी माळ तोडून होळीला उभं करतात. तो माळ सुद्धा कुठला करतात, सुरमाळ ज्याला आपण फार त्याचा उपयोग नाही. आणि आता जसं जसं उपयोग व्हायला लागला तसं हे प्रश्न निर्माण झाले. दुसरं कसं, गावठाणामध्ये काटेरी झाड शक्यतो ठेवत नाही. गावठाण वस्ती असते, घराजवळ काटेरी झाड लावत नाही लोक कुठले, साधारण सर्वांना पांगेर असेल, शेवळ असेल. मग ही झाडं तोडून टाकायची असतात, नष्ट करायची. त्या काळामध्ये ती जास्त होती असतील, त्याची तीव्रता कमी करण्यासाठी मग ही तोडत असतील लोक. आणि त्यातनं ही झाडं, मग तो आंबा आला, आंब्याला आता मग आल्यानंतर आंबा तोडायचा गेला प्रश्न निर्माण झाला. आता विपुलता तेव्हा होते तर लोकांना वाटत नाही. पण हा मुद्दा मला फारच सर इंटरेस्टिंग वाटतोय की झाडं तोडताना ही लोकांनी विचार केलाय की बाबा काजूची नाही तोडली किंवा चिकूची किंवा अशी तोडली नाही, फळांची ती अशी तोडली की जी ते गावठाणात नसतात. आपल्याकडची झाडं तोडली नाही. काजू हा नंतर आला आपल्याकडे, बाहेरून आलेला, ब्राझील मधलं काजू. ओके. काजू नंतर याने आणून लावला आणि महापडे त्याची हे केली. त्यामुळे काजूचा झाड त्याच्यामध्ये येत नाही. पण माड का नाही लावलं, माड का नाही तोडलं, सुरमाळ का तोडलं. सुपाऱ्यांची झाडं आहेत, सुपारी लावतात. सुपारीची विविधता असते. अच्छा. आणि सुपारीच्या बागा विशेषतः किनारे किंवा नदी किनारे किंवा खाडीच्या किनारे मोठ्या प्रमाणात, आपल्या समुद्र किनारे मोठ्या प्रमाणात असते. परत विपुलता आली. मग काहीतरी आपल्याकडे एक झाड गेलं तर काय फार मोठा फरक पडत नाही. काही ठिकाणी केळी लावतात, केळी लावतात. हो, श्रीवर्धनच्या त्या भागामध्ये केळीचा उपयोग करतात. म्हणजे तो होळी म्हणून केळी उभं करतात आणि ते जाळतात वगैरे. असं म्हणजे ती म्हटलं असं विपुलता जिथे आहे, एक केळी तोडल्यामुळे काय फार मोठा फरक पडत नाही. त्याची ती संकल्पना अशी असावी, कारण अशी कुठेही सूचना नाही. बघा, एक आंब्याचं झाड सगळीकडे आंब्याचं झाड नाहीये. तुमच्या लेखांचा जेव्हा मी अभ्यास करत होतो सर किंवा वाचत होतो, तेव्हा तुम्ही रत्नागिरीतल्या जिल्हा घेऊ आपण, वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या परंपरांच्या वरती बोललेला आहात. म्हणजे मग तिथल्या पालखी येणं असेल, तिथला देवाचा मुक्काम, सहान, किंवा म्हणजे जी मंडळी कोकणाशी डायरेक्ट कनेक्टेड नाहीत त्यांना जरा सहान, पालखी दारात जाणं आणि या सगळ्याबद्दल थोडंसं सांगा ना. कोकणामध्ये म्हटलं तसं 10 दिवस हा उत्सव चालतो. नागपंचमीला शेवरीची होळी आणून संध्याकाळी उभी करतात गावामध्ये, त्याच्यानंतर ठिकाण ठरलेलं असतं आणि त्याचा होम केला जातो. होम करेपर्यंत वेळ असतो. त्या काळामध्ये काहीच करमणूक साधन नव्हतं, म्हणून पूर्वीच्या काळी लोक त्या चालण्यामध्ये आठापाट्या खेळ मोठ्या प्रमाणात गावोगावी चालायचे. आठापाट्या खेळणं हवा. मग तो अगदी चंद्रचा प्रकाश कमी होईपर्यंत आता हॅलोजन लावून सुद्धा लोक तो साजरा करतात. पण खरी त्या काळात ती संकल्पना होती, कारण चांदणं असणं चंद्रप्रकाश म्हणजे हा तो फार महत्वाचा भाग होता आणि त्या ठिकाणी तो ते करत होते.
आणि हा साधारणतः 10 दिवस म्हणजे पौर्णिमेपर्यंत हा होमाचा प्रकार चालतो आणि मग पुढे आंब्याची होळी आणून त्या ठिकाणी उभी केली जाते. मधल्या काळामध्ये पालख्या शेवरीचं झाड आधी आणतो ते वेगळं आणि आंब्याचं आणतात ते नंतर वेगळं. वेगळं. हे काय प्रकार आहे? नाही, कसं असतं ह्याच्यामध्ये आंब्याच्या झाडाचा होम नाही करत. आंब्याचं झाड उभं करून ते साधारणतः मग पाडव्याला परत तोडलं जातं. तोपर्यंत ते उभं केले, ती पूजा केली, सगळं केलं जातं. काही ठिकाणी शेवरीच्या ठिकाणी खरा आंबा हा मूळ त्याचा हात नाही. शेवरीच्या झाडावर सुद्धा छोट्या आंब्याची फांदी आणून उभी करून ती पण लावली जाते. काही ठिकाणी ती प्रथा आहे. पालखी साधारणतः आपल्या रत्नागिरी जिल्हा आहे, याच्यामध्ये मंडणगड पासून महाडकोणत्या भागातला काही भाग असेल तर अगदी याच्या राजापूर खालपर्यंत तो हे असतो. खाली सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पालख्या वगैरेचा प्रकार फार कमी आहे. आता पालखीचा विषय निघाला म्हणून सर, तर महाराष्ट्रात किंवा भारतात अनेक ठिकाणी पालखी देवाला पालखीतून नेणं हा प्रकार आहे, प्रथा आहे. पण नाचवणं, ते खेळवणं आणि म्हणजे ते ऍडव्हेंचरस आहे, कौतुक वाटतं बघताना, भीतीही वाटते. तर ह्याच्या मागची काय गोष्ट आहे? आता पालखी म्हटलं तसं पालखी अगोदर सजवली जाते आणि पालखी सजवल्यानंतर मग त्यामध्ये असलेले देवांचं जी मूळ देव असतो त्याला एक चांदीचं रूप तयार करतात. त्याच दिसणाऱ्या देवाचं रूप म्हणजे ज्यांना कळणार नाही त्यांना सांगतो मुद्दाम की मुखवटा असतो, ते रूप म्हणतात. ते मुखवटा देव असतो तिथे, हे मुखवटे सांभाळलेले असतात. म्हणजे तो वर्षभर त्या मंदिरात ते देवाच्या एका विशेष ठिकाणी ठेवलेले असतात आणि ते त्या दिवशी मग काढून त्याचं सगळं ते हे करून ते पालखीमध्ये बसवले. हे पालखी सजवल्यानंतर ती पालखी घरोघरी जाणं, इतर गावातून जाणं, म्हणजे शहराच्या ठिकाणी आणणं, नातेवाईकाच्या ठिकाणी आणलं. समजा पालखी घेऊन आम्ही तुमच्याकडे यावर्षी आलो तर तुम्ही काहीतरी गाणं बोलणार, देवाला नमस्कार करा, बरोबर, मग ती परत फेड करायला परत यायला पाहिजे. ही परंपरा तशी सुरू झाली. मग लोक त्या ठिकाणी गावागावातून जायला लागले, शहराच्या ठिकाणी यायचं. शहरात कधी येणार नाही तर पैशाचं साधन कुठेतरी उपलब्ध व्हायला पाहिजे, लोक 4 पैसे देत होते असतील, असा सुद्धा त्याच्यामधला भाग होता. आणि मग तो एक मौज मजा, लोकांना फार मोठं सकाळी उठून कुठल्या तरी कामावरती जाण्याची धावपळ नव्हती. आपला आनंद उत्सव साजरा करण्यामध्ये त्यांचा जास्त शेतीची कामं थोडीशी थांबलेली असायची आणि मग तो आनंद उत्सव साजरा करताना मग गावागाव या पालख्यातून जाणं, म्हणजे म्हणाल तसं नाचवणं. मग परत उत्साह आला, ढोल आले. ढोलाचा प्रकार आपल्याकडे आला. आपल्याकडे ढोलाचा प्रकार असतो. मंडणगड दाबूर महाड वगैरे या भागामध्ये खेळ वगैरे खालूचा बाजारचा हे असतो. खालूचा बाजा सनी असते ते वाजवण्याची पद्धत सुद्धा वेगळी असते. छोटे ढोल असतात ते वेगळे वाद्य असतात त्यांची, त्याला खालूचा बाजाच म्हटलं जातं. ती लोक विशिष्ट प्रकार म्हणजे विशिष्ट समाजातली लोक ती वाजवतात. आपल्याकडे कसं आहे, आपले सगळेच लोक ढोल गायक घालून वाजवतात, पण आपल्याकडे ही प्रथा होती. म्हणजे आपण ढोल वाजवत होतो अशातला भाग नाही. ढोल बनवणं वगैरे विशिष्ट समाजातील लोक करत असतील आणि मग त्यांनी तो हे सोडल्यामुळे आता सगळेच लोक सगळ्या प्रकारे वाजवतात. कारण तो नंतर जाऊन प्रथा जशा त्याच्यामध्ये बदल होत गेले. आज तुम्ही वाजवतो म्हणजे ह्यांना उत्सव वाटतो ते वाजवायला लागतात. लोक परंपरेची गंमत आहे, लोक हा परंपरेची गंमत तयार होते. आणि मग त्या ठिकाणी ती नाचवण्याची, मग नाचवण्याच्या डोक्यावरती नाचवायची, खांद्यावरती नाचवायची. मग त्या खांद्यावरती दुसरा माणूस उभा राहून नाचवतो. प्रत्येकाला जे काही ते सुचेल त्या पद्धतीने तो आनंद व्यक्त करण्याचा एक काळ असतो. त्यामध्ये त्यातला दुसरा काय भाग नसतो आणि ते काय हरकत नाही, ज्याला वाटेल तशा पद्धतीने नाचावं, आनंद साजरा करावा, चांगल्या प्रकारे आणि ते बघून कळतच म्हणजे किती आनंदी असतात, आनंदाने करत असतात. रात्र लोक पालखी नाचवत असतात, गावोगावी जाऊन पालखी नाचवत असतात. आनंद साजरा करण्याचा एक सण आहे. आणि तो आनंद जीवनामध्ये दुसरं काय आहे, सकाळ संध्याकाळ काम करत राहिलं तर होणार नाही. तो आनंद सोडला की परत कामाला जायचं आपल्याला. मग हे पालखीचा काळ, पालखी परत सहानेवर आली, त्यानंतर पुढे संपतो कसं? आता पालखीमध्ये सुद्धा बघितलं असेल तुम्ही तर विशेषतः देवांचा प्रकार सुद्धा, विशिष्ट देवांचीच पालखी निघते. ग्रामदेवता ज्या म्हणतो आपण, तो विषय आपला आहे. ग्रामदेवता ज्या आहेत त्यामध्ये बघा, साधारण शंकराचं किंवा शंकराची जी रूप आहे, भैरी पहिला महिना असतो आपल्याकडे, एकच भैरी असतो. काही ठिकाणी एकच देव बसवला जातो पालखीमध्ये. आता आपल्या रत्नागिरीतच भैरीचंच पालखी निघते नाही का, पण गावोगावी गेलं तर 7, 8, 8, 9, 9, 10, मग तो वेगवेगळ्या देवांची नाव पाहिलाची असते, जुगाईची असते. भैरी आणि जुगाई ही ठरलेली जुगाई आहे. पालखी एका गावाची असते, काही गावांची एकत्र पालखी असते, काही असते, काही गावांची मिळून असते. वसनीमध्ये पालखी ही अनेक गावांची पालखी आहे. ती ग्रामदेवता जिकडे असेल त्या गावाची म्हणून त्या ठिकाणी केली. तर अशा ह्या त्या काळातल्या आपला आनंदोत्सव साजरा करणं हा सगळ्यात त्यातलं. त्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की
त्या भेटी होतात, पालखींच्या भेटी हा. वगैरे, ही काय संकल्पना आहे? ती संकल्पना म्हणजे कसं आहे, भाऊ बहीण असेल हा. किंवा हे असेल म्हणजे देव भाऊ बहिणी देव, हा. ते एकमेकाला भेटणार कधी? जुगाई आणि इकडे नवरा पावला त्याचा हे मानतात, बहीण मानली जाते ना. त्यांची भेट ती तशी घेतली जाते. इकडे कुरतड्याला वगैरे गेला तर त्या ठिकाणी त्यांची तोंडी आणि कुरतड्याची त्यांच्या भेटी होतात. आणि भेटी म्हणजे काय, देवाबरोबर माणसंही भेटतात, एकत्र आपण कधी येणार अशा एकत्र उत्सव साजरा करूया, भांडण नसतं काय नसतं. आणि त्यामुळे मग त्या भेटी होतात. भेटीतून मग लोकांचा असा हे आहे की इथली जी ओटी असेल ती देवाची, ती देव आपल्या याला देत असतो. तर ते पालखीमध्ये ते त्या म्हणजे देवाणघेवाणीचाच आहे तो असतो. पाहुणे भेटत असेल, एकमेकाला भेटत असतात लोक, देव भेटत असतो. ह्या संकल्पना कोकणामधल्या तशा आहेत त्या की सगळ्या देवाबरोबर आपण माणूस जोडला जातो. आणि त्यासाठी ती संकल्पना केली. आणि आपण म्हणतो श्रद्धा अंधश्रद्धा पाळू नये, श्रद्धा पाळायला हरकत नाही. आपण श्रद्धेमुळे जर एकत्र आलो तर एक ती भीती असते मनामध्ये की देव, मी जे काहीतरी वाईट कृत्य केलं तर देव मला त्रास देईल, देव माझ्यावर शिक्षा करेल. तर त्यासाठी मग ते लोक, एखाद्याला इच्छा झाली तरी तो थांबतो तिथे वाईट कृत्य करण्यापासून. तशा प्रकार तो असतो त्याच्यामध्ये. इतक्या वर्षभराने पहिलीच भेट होत असते, अशी होत नाही कोणाची. आणि महत्वाची गोष्ट आहे की आता ही म्हणजे काय दळणवळणाची साधनं व्हायला, आधी लोक गावातून पालखी घेऊन चालत येत असतील, शहरात भेटत असतील किंवा एकमेकांना गावं भेटत असतील, ही उत्तमच संकल्पना आहे. म्हणजे प्रश्नच आहे. 20 किलोमीटरवरून लोक इथपर्यंत पालखी घेऊन येतात. अगदी परत जाताना घेऊन डोक्यावरून घेऊन जायचे, एवढं वजन घेऊन जायचं, ढोल घेऊन जायचे. आणि आधीच्या काळात तर चालतच येतो. ह्याच्यामध्ये सुद्धा कसं प्रकार झाले बघा की वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे आपण म्हणतो की धुलीवंदनच्या दिवशी धुलीवंदन करतात, उभे करतात, असं नाही. काही ठिकाणी 12 दिवसांनी करतात होळीचे हे, त्याला बारशे म्हणतात, तेरशे म्हणतात, 13 दिवसांनी त्रयोदशीला करतात, पौर्णिमेला करतात आणि भद्रे म्हणतात. पौर्णिमा आटोपल्यानंतर प्रतिपदेला करणारे शिमगे वेगळे असतात. प्रत्येकचा हे होळी उभं करण्याचा हा काळ ठरलेला असतो, त्या देवाचा, त्या गावचा. ही विविधता आहे. ती कशामुळे आली याचं निश्चित कारण नाहीये. कारण एक तर आपण धुलीवंदन म्हणजे एकच दिवस धरतो, पौर्णिमेचा दिवस होम आणि दुसऱ्या दिवशी प्रतिपदेचा होळीवंदन म्हणतो. तर तसं नसताना न करता लोक त्या अशा प्रकारे ह्या रत्नागिरीच्या आजूबाजूच्या पर्यंत नेरूळचा हा धुलीवंदन अगोदरच होतं, त्यांचा शिमगा अगोदरच भरतो. मग धुलीवंदनचा विषय निघाला म्हणून की हे असं का नाव पडलं असेल असं धुलीवंदन? ह्याला सुद्धा थोडीशी निसर्गाचं चक्र नाही म्हटलं तरी हे असतं की होळी उभी केल्यानंतर अशी कोकणामध्ये समज आहे की त्या होळीवरती पावसाची 4 थेंब का होईना तो पाऊस पडून गेला असतो. निसर्ग ते एक सूचना असते निसर्गाची की मी आता आलो आहे, मला त्या ठिकाणी काही दिवस येणार आहे. आणि मग ही मगाशी म्हटलं तसं हे जाळून आपण नष्ट करत असतो, तयारी लागलेलं असतो. जाळायचं आणि आपल्याला नवनिर्मितीसाठी, शेतीसाठी सगळं तयार करायचं. आणि मग धूळ आणि राख याला वंदन करायचं म्हणजे काय, त्या कामाला सुरुवात करणार आहे आम्ही. त्यासाठी आम्हाला धुळवड ते आम्हाला त्याचं बळ दे, अशी एक संकल्पना असावी असं मला तरी वाटतं. आणि कुठेही हे सगळे सण या सणांचे जे आहे ते निसर्गाशी जोडलेले आहे. बाबा मी हे पहिल्यांदाच ऐकलं आणि मला फार छान वाटतं की धूळ राख तर असतेच, तो काळ पण तसा असतो, तर त्याला हे वंदन करतो कारण तो निसर्गाचा भाग आहे. खाली ह्याच्यामध्ये धूळ म्हणजे माती टाकली जाते म्हणतात, धूळ टाकली जाते कशाला, त्या दिवशी एकमेकावरती देवाच्या ह्याच्यावरती होळीची. मग तीच ना, ते धुळवडच ती खऱ्या अर्थाने. आणि रंगाची रंगपंचमी, रंगाचा रंगसंगती आलीच त्याच्यामध्ये. उत्सव परत झाला तो उत्सव आणि तो अख्ख्या भारताचा कौतुकाचा उत्सव आहे रंगपंचमी. तर अशा पद्धतीने ह्या परंपरा तिथनं शेतीला सुरुवात होते. आपल्याला भाजावळ करतात, भाजावळ करण्याचे सुद्धा विविध प्रकार आहेत. याचाही आम्ही सर्वे केला होता 25-30 वर्षापूर्वी. त्या वस्तू उपलब्ध असतील त्याचा वापर करून ते भाजावळ करण्याचे कार्य करत होते लोक त्याच्यातलं. त्यामुळे त्याच्यासाठी त्याचा इतकं सर उत्तम कारण वाटतं आपल्याला हे, आणि हेच खरं असावं इतकं पटण्यासारखा अंदाज आहे हा. पण मग हे ह्या धुळवडीला दारू पिणं, लबाडी करणं किंवा शिव्या गाळ केलं चालतंय, हे कुठून आलं असेल? खरं ते फाग पंचमीला ती सुरुवात होती. ते फाग म्हणाल तुम्ही आता शिव्या गाणं कारण वेगळ्या पद्धतीची भाग आहे. बरं, महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना फाग माहित नसेल. फाग म्हणजे आपण जी बोंब मारतो याला शिमग्यात, तीच ना, त्यालाच फाग मारणं नाही, ती बोंब म्हणाली. त्याच्या अगोदर एक काव्य असतं किंवा उडा रे उडा आणि बरी सोन्याचा तुरा, हातरी रे हातरी,
आणि भैरवाला सोन्याची छत्री असं आपण जे म्हणतो हे चांगल्या गोष्टी आल्या. त्यामुळे मग माणसाला काय म्हणायचं, त्याचं गुणधुणं कसं काढायचं, अशी एक ती संकल्पना त्यातून निघाली असेल. आणि हा एक सण आहे, याच्यात कोणी कोणाला मारणार नाही, कोणी कोणाला बोलणार नाही, ही संधी साधून. दारू पिलेला माणूस असतो त्या दारूच्या नाही सगळं बोलतो, सगळं माहिती असतं. सकाळी उठलं तर सांगतो काय काय बोलतो ते कळत नाही, तशातलाच प्रकार आहे. तर ती एक संधी असावं असं वाटतं. पण खरे हे फाग म्हणजे फाग घालून त्या सणाला सुरुवात, कवित्व आहे त्याच्यामध्ये. आता मग असे म्हटलं तसं एक असे आणि बरेच हे आहे. तसे वाईटही आहे, चांगल्याबरोबर वाईट. म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याला वाईट शिवीगाळ करणं, ते त्या फागामधून करायची शिवीगाळ. अच्छा, हे डायरेक्ट नाही करत, ते जशी जाहीर फाग करतात वाईट. सर एखादी आहे माहिती तुम्हाला? नाही, ते अश्लील असतं त्यामुळे काय त्यामुळे इकडे उच्चार करणं सुद्धा थोडंसं हे असतं. पण ते चालतं, म्हणजे हे लोक जगण्यातला असल्यामुळे त्याच्यात कोण राग मानत नाही. तुमच्यावर तुम्ही फाग घातला, तुमचं नावाने घातला, तसं कोणा काही राग येत नाही, तो मग दुसरा घालतो त्याचं तुमच्यावर तुमचं. मला हे इंटरेस्टिंग काय वाटतं सर, की वर्षभरात जे मनात असतं ते एकदा ओकून टाकायचं. जगमान्य असल्यामुळे तो माणूस रिलॅक्स होत असेल. खरं तर शेतीच्या कामाला आता आपल्याला सुरुवात करायची लागायचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे शिमगा हा मला असं वाटतं की 70-80% निसर्गाशी निगडीत सण आहे. त्याच्या काळातली फुलं वापरतो. हो हो हो. चाफ्या पांढरा चाफा आता फुलतो बघा, त्यामुळे पांढऱ्या चाफ्याच्या हार त्या पालखीला वगैरे आता सगळेच लावतात. कुठली आणून जाळ्या वेळ होतात असतात, तेव्हा तसं नव्हतं. पांढऱ्या चाफ्याची फुलं जास्तीत जास्त, चेवरीची फुलं असे, पांगळ्या याची फुलं असायची, उन्हाळ्यात मिळणारी फुलं सगळी. हे सगळं आलं सर की आपल्याकडे कोकणात मानकर गावकर ही संकल्पना आहे. आणि अगदी म्हणजे मानकर गावकर पलीकडे जाऊन सुद्धा नमनाथ झगे त्यांचे कॉस्ट्युम कुणाकडे आहेत किंवा वाजवणार कोण इतकं ठरलेलं असतं. आणि तर ही एक संकल्पना कशी आली असेल आणि असे ठराविक लोकांकडे ते अधिकार का आले असतील? नाही, गावकर म्हणजे त्या गावचा, आता कसं आपण ग्रामपंचायत निर्माण केली, सरपंच निर्माण, पण त्या काळात ह्या कल्पना नव्हत्या. त्यामुळे गावचा कोणतरी प्रमुख असला पाहिजे, ज्याच्या अधिपत्याखाली हे सगळं गाव चालेल. कोणाकडे तरी ह्या गोष्टी दिल्या गेल्या होत्या आणि ते फार चांगलं होतं. आणि मानणं हा प्रकार आता कमी होत चालला. मी तुम्हाला मानत नाही, तुम्ही मला मानत नाही, पण मानण्याशिवाय कुठले कार्य होणार नाही. आणि ते होणं आवश्यक असल्यामुळे गावकर सांगेल तो शब्द फायनल असायचा. आणि गावकरला तेवढं ज्ञात असायचं की आपल्याला काय सांगायचं आहे, आपल्याला काय विचार मांडायचे आहे. तितकी त्याची ती असल्यामुळे त्यांना तितकं ते नेमलं जात होतं. आणि त्याप्रमाणे गावकऱ्यांनी सांगितलं की हे आपल्याला कामं करायचे, हे करायचं आहे, ते म्हणजे गावाचा प्रतिनिधित्व होतं. आणि मानकरी हा त्या परंपरेने आलेले असेल, त्या देवस्थानाचं, की बा कोणी कार्य करायचं आहे हे पण गावाने ठरवून दिलं असेल की बा तुम्ही हे कार्य करा, यांनी कार्य करा. प्रत्येक गावाने त्या ठिकाणी मानाचा मानकरी म्हणजे मान त्याच्याकडे असणार आहे. तुम्ही जे म्हणत असेल कॉस्ट्युम ठेवणं, हे सगळं ज्या गोष्टी आल्या त्यांच्याकडे सगळं असलं. देवकार्य करायचं असेल, गुरव जरी करायचं असेल, भटजे जरी करायचं असेल, तर तिथे उभं कोण राहणार? आज सगळेच लोक उभे राहू शकत नाही, बघ सगळे व्यस्त असतात. कोणीतरी ते घ्यायला स्वीकारला पाहिजे. आणि सगळे जरी एका ठिकाणी एकाच कुटुंबातले असतील तर कुटुंबातला कोणतरी एक व्यक्ती मानकरी असतो, सर्व कुटुंब नसतं. ते त्याच्याकडे प्रतिनिधित्व दिले की त्याने ते सगळ्या विधी त्याने त्यापर्यंत पार पाडण्यास कोण धावणार, याच्यावर कोणाला उभं करणार, अशी ही संकल्पना असावी असं वाटतं. जेव्हा आपण अशा परंपरा बघतो, कुठल्याही लोक परंपरा कुठलीही घ्या, आता आपण शिमग्यावर बोलतोय ज्याला अनेक ठिकाणी होळी पण म्हणतात, तर जुन्या काळातला शिमगा आणि आता या काळातला शिमगा यात काही फरक पडलाय मोठा? म्हणजे ते परंपरेमध्ये सुद्धा, लोकांच्या वागण्यात सुद्धा, सादरीकरणाच्या पद्धतीत सुद्धा हा पडलाय तसं फरक. कारण परिस्थितीनुसार बदलत असतो. ज्या ज्या गोष्टी आपल्या परंपरेनुसार असतात त्याच्यामध्ये जसं विज्ञान येत गेलं, त्या विज्ञानाचे का असं आपण ठरवून काही गोष्टी त्याच्यामध्ये बदल केले असेल, पण मूळ गाभा तोच राहिला. अच्छा, होळी उभी करायची तर ती ज्या पद्धतीने होळी उभी केली जाते, धुळवड करायची धुळवड केली जाते, वाद्य तीच वाजवली जातात. डीजे बिजे लावून असं काही डीजे फार मोठं मी पाहिलं नाही कुठे असेल. परंपरा अजून चालली, ढोल ताशावरती त्याचं बऱ्याचशा ठिकाणी किंवा व्यसनांचं प्रमाण वाढलं याच्यामधलं असं काही नाही. व्यसनांचं त्या काळात सुद्धा व्यसन होतीच. सणच असा असल्यामुळे बालपणी जे पाहिलंय ते असं व्यसन करणारे लोक, न पिणाऱ्याला पण पाजणारी लोक होती. आनंद करायचं, बाकी काही त्यातलं नव्हतं, वाईट काय नव्हतं. आपण सर आता फार छान बोललोय, परंपरा किती उत्साहात आनंदात बोललोय, पण आता अखेरच्या मुद्द्याकडे येताना एक मुद्दा आहे जो आपल्याला टाळता येत नाही. आणि तुम्ही कृषी विभागात काम केल्यामुळे तुम्ही टाळणार नाही माहितीये, पण मी जरा उघड प्रश्न विचारतो की जगभर सगळीकडे असा एक आवाज उठवला जातो की होळीच्या या
पिरियडमध्ये निसर्गाचं खूप नुकसान करतो आपण, म्हणजे झाडं तोडतो अनेक. आता याच्यावर प्रत्युत्तर देताना वर्षातून एकच झाड तोडलं जातं वगैरे असे काही दिले जातात. पण कोकणातल्या अनेक ठिकाणी आंब्याच्या फांद्या दररोज 10 ते 12 दिवस येऊन जाळल्या जातात किंवा तोडल्या जातात, किंवा अनेक प्रकारची झाडं, म्हणजे 12 वाड्या, त्यातल्या 10 वाड्यांनी जरी हा सण साजरा केला तर 10 मोठी झाडं निघून जातात. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, याच्याकडे दोन्ही गोष्टीने पाहता येतं आपल्याला, सकारात्मक आणि नकारात्मक. हे होऊ नये असंही वाटतं आपल्याला की इतकं नुकसान होतं, हे तुम्ही जे म्हणालात ते बरोबर आहे. प्रचंड प्रमाणात, मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. मुळात ही सगळी संकल्पना, मी मगाशी म्हणाल त्याप्रमाणे संकल्पना गाली विपुलता होती, त्यातनं ते आहे. त्याला तेवढी किंमत नव्हती, त्यामुळे चालायचं. कोणी आंबा आणला तर आता आंबा, रायवळ आंबा सुद्धा राहिला नाही. हो, गोखले नगरचा आंबा महोत्सव मे महिन्यापर्यंत संपून गेलाय, नाही का? तर मग अशा पद्धती शेवर सुद्धा झाड पूर्वीच्या काळात त्याचा काय उपयोग नव्हता, पण आंब्याचा व्यापार वाढल्यानंतर शेवरीच्या पट्ट्या काढून त्याचे खोके तयार केले जातात. अगदी ते आता त्यामुळे त्यालाही महत्व प्राप्त झालं. आणि दिवसेदिवस मनुष्यवस्ती वाढत चालल्यामुळे ही झाडं नष्ट होत चालली. आंब्याची झाडं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात झाली. त्याला पर्याय म्हणून, म्हणजे नुसतं आपण सांगणार बा ठीक आहे असं तोडू नका हे कोणी मान्य करणार नाही. ती होळी उभी राहताना परत सगळे प्रश्न निर्माण होईल. काही ठिकाणी त्याप्रमाणे होळीची फांदी आणून फक्त लोक झाड आणतात त्या ठिकाणी आणि ओळ करतात. का तर आंब्याचं होऊ नये नुकसान, लोकांच्या लक्षात ते आलं असेल आणि त्यामुळे त्यांनी ती सुरुवात केली असेल. पण बऱ्याच ठिकाणी अजूनही होळ्या आणून उभ्या केल्या जातात. मग अशी एक भाग सांगायचा राहील तुम्हाला, होळी नुसती आणली जात नाही. आताच्या ह्याच्यामध्ये महत्वाचं आहे की काही भागामध्ये काही ठिकाणी 2-2 होळ्या आणल्या जातात आंब्याच्या. आणि एक उभी करायची आणि एक मोडून टाकायची. म्हणजे एका बाजूला एका वाडीतील माणसं असतील किंवा दुसऱ्या बाजूला 2 माणसं असतील, इकडे नाही तिकडे नाही असं करून जाऊन ते एकमेकात मोडूनच टाकायची. अशा काही परंपरा सुद्धा आहे. तो आनंद साधन त्या काळामध्ये योग्य होता, आताच्या काळामध्ये योग्य होणार नाही. आणि मग ह्यावरती सुद्धा मी बराच वेळ विचार केला. मी बऱ्याच वेळ त्याच्या माझ्या लेखामध्ये पण म्हटलं की हे थांबवणं अशक्य आहे. त्या ठिकाणी मग देवाचा कोप होईल का, मग घाबरून कोणी ते करणार पण नाही. मग आपल्याला अशी संकल्पना मांडता येईल का, ठीक आहे ना, जसे तुम्ही आंब्याच्या बागा करता हापूसच्या, तशा ड्रायव्हरच्या पण 10 झाडं त्याच्या बाजूला लावा, 5 झाडं लावा, गावाने लावा, वैयक्तिक लावा. म्हणजे एक झाड तोडलं तर 10 लावायची, 10 लावायची, 5 लावायची, 5 लावा, शाळेने लावावे, जगू आपण ते लावू शकतो. लावून जगवण्याचं फार मोठं काम आपल्याला केलं पाहिजे. तरच ही होळी कुठनं तरी आता आणावी लागेल, शोधावी लागेल. कारण आता रत्नागिरीमध्ये सुद्धा आता फागपंचमी येते, तुम्ही बघा ट्रकातून कुठून ते शेवटीचं झाड आणलं जाते, गावामध्ये उपलब्ध होत नाही. तर तसंही वाढतच जाणार आहे. आंब्या झाड शोधून हे करणार आहे, आणायला लागेल. आणि मग बऱ्याच वेळा ह्याचा विचार करून मी सुद्धा म्हटलं की होळीसाठी आंबे लावा, होळीसाठी आंबे लावा, खास आंबे. पुढच्या पिढीचा विचार करा. आज झाड मिळतील आपल्याला, आपण तोडू. आणि म्हणून ही संकल्पना आमच्या गावामध्ये सुद्धा राबवली. लोकांना बऱ्याच सांगितलं. मी सुद्धा गेली 5-6 वर्ष, 5 का 7-8 वर्ष झाली असतील, कर्जकर साहेब आम्ही पर्यावरण संस्थेमध्ये काम करतो. त्यांच्या हस्ते सुद्धा झाडं लावली. उन्हाळा आला की आमच्याकडे उन्हाळा हा नेहमीचा प्रश्न आहे. संरक्षण करता येत नाही, करायचं भात खर्चिक होतं ते, आणि मग ती गुरं खाऊन टाकायची. पण गेल्या 2-3 वर्षापासून इतकं मी त्या पाठीमागे असल्यामुळे गेल्या वर्षीची आतापर्यंत 2-3 वर्षाची झाडं, 20-25 झाडं आता जगवली आम्ही. मराठी हीच संकल्पना आणायची की दाखवायचं आहे का लोकांना, असं नुसतंच नाही. बरोबरच आहे, फक्त तोडू नका म्हणून सांगणार नाही. परंपरा तर आपल्याला टिकवायची आहे, तर असे मार्ग हा उत्तम मार्ग आहे. आणि शासनाने ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला. बरं, जशी ही होळी तुम्ही उभी करताय, जून महिना आला, आंब्याच्या बाट्या अनंत उपलब्ध असतात. त्या बाट्या सुद्धा टाकताना सुद्धा म्हणजे जाळीचं झाड असेल, करवंदीचे असेल, अशा ठिकाणी टाका. कारण काय आहे, ते रुजून आल्यानंतर गुरं खाणार नाही. करवंदामध्ये आतमध्ये शिरून त्याला खाता येणार नाही. अशा ठिकाणी ती झाडं झाली, ती झाडं मग हळूहळू वाढते. जे आता जी आपल्याला झाडं दिसतात कुठेतरी झाली, ती तशा पद्धतीने झाली. दररोज बाटे पडत असतात, लोक येऊन असतात, गुरं नष्ट करत असतात. तर अशा पद्धतीने शाळांनी भाग घेतला, मोठ्या प्रमाणात याची लागवड त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि शासनाने असं जसं वनमहोत्सवाचा दिवस मोकळ केलाय, तसा हा असा वनमहोत्सव आहे की आंब्याची लागवड करा, हापूस खालोखाल इतर झाडांचं सुद्धा नाही. पण ही मला संकल्पनाच फार आवडली की होळीच्या निमित्ताने तोडलेली झाडं वाढवायची आहेत, म्हणून त्यालाच अटॅच जून मध्ये आपण तो एक छोटासा उत्सव किंवा एक दिवस साजरा केला तर हे सगळं भरून ढोल वाजले की लोक उत्साहाने येतील. तर सर तुम्ही म्हणत होता एक दिवस आपल्याला शोधायला लागेल आणि ते करायला लागेल. आणि धर्माची जोड त्याला दिली. धर्माची जोड द्यायची. लोकांना जसं सांगायचं धार्मिक भावने आहे, आपण उत्सव साजरा करायचा आहे,
आणि एकत्र यायचंय व्यवस्थित असे एकदा सणाला- हा सणच म्हणून तो साजरा केला तर ते होईल. आमच्या गावचीच याची मंडळाची जागा असल्या कारणाने देवस्थानाची त्याच्यात आम्ही ती एक लाईन म्हटलं हे लाईन लावत येईल आपण. अच्छा. आमचे प्रयत्न चालू आहे. वा, वा. कधी ना कधी त्याला यश येईल अशी अपेक्षा ठेवतो आणि हेच आदर्श पुढच्या पिढीला मिळेल आणि मग त्यातनं काहीतरी निघेल असं आपण ठरवून चालू निश्चित, निश्चित, निश्चित. आणि फारच आवडलं मला की अनेक सणांवर अनेक वेगवेगळे लोक हे करत असतात, आरोप करत असतात, नुकसान. तर हे सगळं ठीक आहे, ही चर्चा होत राहील, पण असा मार्ग शोधणं गरजेचं आहे गरजेचं आहे. की परंपरा ही चालू राहिली पाहिजे, तर नुकसानही होणार नाही. आणि मला हे आवडलं की तुम्ही फक्त सूचना दिलेल्या नाही, तर तुमच्या गावात तुम्ही ते राबवताय आणि ते आता यशस्वी होत आहे. 25 झाडं जरी जगली तर 25 वर्ष होळीला झाली ना. मित्र, हा अत्यंत महत्वाचा आणि मला वाटतं की जेन्युन मुद्दा आहे की ह्या लोकपरंपरा आपल्याला जगवायच्या टिकवायच्या तर आहेतच, पण त्यामधल्या ज्या वाईट प्रथा आपल्याला वाटतात किंवा खरंच नुकसान करणार आहे, म्हणजे आपण तटस्थ बघितलं की हे निसर्गाचं नुकसान होणारच आहे, पण ते आपण करणार पण आहोत कारण लोकपरंपरा, लोकजीवन त्याच्याशी निगडीत आहे. तर असे मार्ग जर आपण शोधले तर आपल्या ह्या तळागाळातल्या परंपरा जिवंत राहतील, फुलतील आणि त्याला एक सामाजिक एकोप्याचं स्वरूप पण येईल. जगातला कुठलाही माणूस तिरकस नजरेने या प्रथांकडे बघणार नाही. सर, बॅक टू बेसिकच्या स्टुडिओत तुम्ही आलात, तुमचे मनापासून आभार. भरपूर म्हणजे अनेक नवीन नवीन गोष्टी आम्हाला कळाल्या. खरं तर मग संकसूर कसा असतो किंवा मग ही उभी कशी केली जाते, हे सगळ्या विषयावर खूपदा बोलता येतं, पण पर्यावरण, ही परंपरा आणि यातली विविधता याच्यावर तुम्ही भरभरून बोललेला आहात. मला वाटतं आमच्या प्रेक्षकांना भरभरून यातून मिळेल, तर मनापासून आभार. अजून काही वेगळ्या प्रश्नांच्यावर शिमग्याच्या अनुषंगानं बोलायचं असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा. तर मंडळी, आजचा भाग कसा वाटला हे सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन पाहुण्यांसोबत, नवीन विषय घेऊन. सगळ्यांना शिमग्याच्या होळीच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.